जिल्हे बार्शी येथे इयत्ता 9वी अ मध्ये शिकणारी मी विद्यार्थी. एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, कोणत्या पद्धतीने घ्यावी हे आम्हाला समजण्यासाठी, तसेच आमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी व आमच्या आयुष्यात पुढे उपयोगी पडण्यासाठी आमच्या शाळेने हा उपक्रम राबवला आहे. आज या ठिकाणी मी बार्शी तालुक्याचे आमदार माननीय श्री दिलीप सोपल साहेब यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आले आहे. चला तर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपली ओळख आम्हाला करून द्यावी. हो, माझं नाव दिलीप गंगाधर सोपल, राहणार बार्शी. मी ॲडव्होकेट आहे आणि सध्या आमदार म्हणून काम करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. राजकारणात येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? म्हणजे मी शालेय जीवनापासून किंवा कॉलेज जीवनामध्ये राजकारणापेक्षा समाजकारण किंवा समाजोपयोगी काही कामं, आणि विद्यार्थी दशेत असताना कॉलेजमध्ये एक मेडिकल कॉलेज सोलापूरला व्हावं म्हणून जे सर्व विद्यार्थ्यांनी म्हणून एक बार्शी ते शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढला होता आणि आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याबरोबर आम्ही ते पोलिओ डोसचे कॅम्प, रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम मी कॉलेज जीवनात असताना राबवलेले आहेत, त्याच्यात भाग घेतलेला आहे. आणि मग त्याच्यातूनच माझ्यावर युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते त्यावेळेचे कैलासवासी भाऊसाहेब झाडुके आणि बाबासाहेब महेदवी यांनी मला ती जबाबदारी दिली आणि माझी निवड केली. मग मी त्यावेळेसपासून मग सक्रिय राजकारणात म्हणजे 1967 पासून युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून मग मी राजकारणात प्रवेश केला. आणि राजकारणातलं माझं प्रेरणास्थान हे कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि हे मुख्य माझं प्रेरणास्थान होतं. त्यांना मी आदर्श म्हणून आजपर्यंतची माझी वाटचाल आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यात वसंतदादा पाटील साहेब होते, राजाराम बापू पाटील होते आणि विलासरावजी देशमुख साहेब, कैलासवासी मनोहर जोशी, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, अशा वेगवेगळ्या नेते मंडळीच्या संपर्कात आलो आणि त्यांचेही मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले. आणि समाजकार्याची